न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। मम्मी पप्पा पुन्हा एकदा सॉरी। तुम्ही नेहमी आनंदी राहा। तुमच्याशिवाय माझा चेहरा दुसऱ्या कोणाला बघू देऊ नका। काळजाचं पाणी पाणी करणारे शब्द आहेत एका 18 वर्षीय विद्यार्थ्याचे। माझे किंवा माझ्या कुटुंबाचे नाव आणि फोटो मीडियामध्ये येऊ देऊ नका असे म्हणत त्याने गळफास घेतला आणि आयुष्याला पूर्णविराम दिला। विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या हॉटस्पॉट ठरलेल्या कोटा शहरात आणखीन एक विद्यार्थ्याने आयुष्याचा शेवट केला। कोटामधील कुन्हाडी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली। नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेला 18 वर्षीय विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहत होता। त्याने आधी सुसाईड नोट लिहिली आणि नंतर दोरीने पंख्याला लटकून गळफास घेतला। पोलीस हॉस्टेलमध्ये पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। आत्महत्या केलेल्या 18 वर्षीय विद्यार्थ्याने सुसाईड नोट मध्ये लिहिले आहे की मम्मी पप्पा मी आत्महत्या करत आहे। यात तुमची काहीही चूक नाहीये। नीटच्या परीक्षामुळेही मी हे करत नाहीये। माझे आणि माझ्या कुटुंबाचे नाव आणि फोटो मीडियामध्ये देऊ नका। पुन्हा एकदा सॉरी। तुम्ही नेहमी आनंदात राहा। माझा चेहरा तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही बघू देऊ नका असे त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले होते। नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी कोटाला आलेला मयत विद्यार्थी मूळचा बिहारचा आहे। कुन्हाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी अरविंद भारद्वाज यांनी सांगितले की हॉस्टेलच्या संचालकाने या घटनेबद्दल पोलिसांना माहिती दिली होती। त्यानंतर पोलिसांनी हॉस्टेलमध्ये जाऊन त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला। त्यावेळी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता। त्याने दोरीने गळफास घेतला होता। मयत विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून कोटामध्ये राहून नीट परीक्षेची तयारी करत होता। परीक्षा झाल्यानंतर तो घरी जाणार होता। रात्री त्याने मित्रांसोबत जेवण केले आणि त्यांच्या खोलीत गेला। त्यानंतर त्याने त्याच्या बहिणीला मेसेज केला। बहिणीने शंका आल्याने याची माहिती हॉस्टेलच्या संचालकाला दिली। त्यानंतर हॉस्टेलच्या संचालकाने त्याचा दरवाजा ठोठावला पण आतून प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे त्याने याची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी दरवाजा तोडला। त्यावेळी त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेमध्ये होता। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि कुटुंबियांना याची माहिती दिली।